नकाशा आणि डायग्राम बद्दल काय करा, नकाशा काढायला लागेल पश्चिम घाटांचा पहिल्याच पेजवर, कारण की तुम्ही ऑलरेडी इंट्रोडक्शन मध्ये वेस्टर्न घाट्स बद्दल बोललायत. क्लिअर. तर बरोबर इंट्रोडक्शन मध्ये जे शब्द वापरले आहेत नर्मदा तापी खोऱ्यापासून ते कन्याकुमारी पर्यंत, तर तिथे दाखवा वेस्टर्न घाट्स तापी खोऱ्यापासून सुरू होत आहेत, तापी खोरं दाखवा, तापी खोरं लिहा तिथे. क्लिअर. चलो नेक्स्ट पार्ट. ठीक आहे. पहिल्या पार्ट मध्ये विचारलाय भूकंपाचे प्रकार. लिस्ट आहे. जेव्हा भूकंपांची सुरुवात करतो त्याच्यामध्ये भूकंपाची कारणांनुसार आपण प्रकार बघितले होते. बरोबर. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आहे की महाराष्ट्रातील काही भाग भूकंप प्रवण आहेत. ठीक आहे. तुम्हाला उदाहरणासह सांगितलं होतं भूकंपाचे प्रकार सांगताना, किल्लारीचा भूकंप, कोयनाचा भूकंप. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाहेरचा एक भूकंप सांगितला होता, जबलपूरचा भूकंप. इस्टॅब्लिश्ड. ठीक आहे. तर कंटेंट काही खूप इकडनं तिकडनं आणायचा नाहीये, ऑलरेडी तुमच्या नोट्समध्ये तो कंटेंट आहे, किंवा खूप बेसिक गोष्टी आहेत. लोकस काय, भूकंपाचे प्रकार आणि भूकंपाची प्रवणता महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली फोकस करायचा आहे. एक तर वर्गीकरण करा सगळ्यात पहिले, आणि महाराष्ट्रामध्ये भूकंप प्रवणता का आहे नेमकं, या ठिकाणी काही वर्ड दिलेले आहेत, कीवर्ड दिले आहेत, नंतर मी एक्सप्लेन करील की कुठे कुठे हे भूकंप होतात आणि त्याची स्पेसिफिक कारण काय ती सांगायची आहे. गॉट द पॉइंट. सो इंट्रोडक्शन. काय लिहिणार इंट्रोडक्शन मध्ये? डेफिनेशन मध्ये भूकंप काय असतात असं लिहू शकता, पण नका लिहू. फेअरली बेसिक ना, राईट. तर ते एक्झामिनरला तेवढं काही अपील करणार नाही. पुढे काही करंट अफेअर्सचं एखादं एक्झाम्पल असू शकतं, राईट. अगेन एक्झाम्पल देत असताना यामध्ये एक स्पेसिफिसिटी लक्षात घ्या की तुम्ही एक्झाम्पल कुठून तरी जगातलं घेऊन याल. बरोबर. प्रश्न म्हणतोय भूकंपाचे प्रकार सांगा आणि महाराष्ट्रातील भूकंपाची कारण किंवा महाराष्ट्रामध्ये काय भूकंप प्रवणता ते सांगा. सो मिसमॅच होतोय. इफ पॉसिबल मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे काही भूकंपाचे धक्के जाणवले असतील, 3 की 4 महिन्यापूर्वी कुठे झाला होता भूकंप, एक हलका भूकंप. हा, हिंगोलीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते, लातूरमध्ये पण भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिस इज महाराष्ट्र स्पेसिफिक करंट अफेअर्स, राईट. सी, का मी महाराष्ट्राचं एक्झाम्पल द्यायला सांगतोय, कारण की महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न आहे लेटर पार्ट मध्ये, तर हे एक्झाम्पल जास्त सूट करतील इन इंट्रोडक्शन. तर तुम्ही सांगा, मी प्रश्नाच्या भाषेत सांगू शकतो की महाराष्ट्र जरी स्टेबल मानला गेला किंवा पूर्ण द्वीपकल्पीय भारत जरी भूकंपांच्या संदर्भात स्थिर मानला जातो, तरी महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये भूकंप आढळतात. उदाहरणार्थ अलीकडेच झालेला हिंगोली किंवा लातूरचा भूकंप. ऍप्ट इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे. प्रश्नाचीच भाषा आहे. बरोबर. त्यानंतर बॉडी पार्ट. पहिला पार्ट आहे बॉडीमध्ये, तो म्हणजे भूकंपाचे सांगायचे आहे प्रकार, पण कशानुसार, कारक, कॉजेस. मेक अ टेबल. काय सांगणार टेबल मध्ये? भूकंपाचे प्रकार, टाईप सांगा. ठीक आहे. एका शब्दामध्ये तो भूकंप किंवा एका ओळीमध्ये तो भूकंप कसा होतो. जर ज्वालामुखी भूकंप तुम्ही म्हटलाय तर स्फोटक ज्वालामुखी क्रियेमधनं ज्वालामुखी भूकंप होतात, एवढंच लिहिलं. जे काही एक्सप्लोजिव्ह व्होल्कॅनिक इरप्शन्स असतात, व्होल्कॅनिक इरप्शन्स मध्ये त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक शब्द पण सांगितला होता, जर आठवत असेल तर, की कोणत्या भूकंप ज्वालामुखी क्रियेमधून भूकंप होतात. शब्द आठवतो का? फ्रियाटिक इरप्शन. असा उद्रेक किंवा असं इरप्शन ज्याच्यामध्ये काय जास्त आहे, पाण्याची वाफ, वॉटर वेपर, त्यांनी प्रेशर बिल्ड होतं, भूकंपाचे धक्के जाणवतात. क्लिअर. तर प्रत्येक प्रकार सांगा, जितके पण प्रकार असतील ते सर्वच्या सर्व प्रकार सांगा आणि एका ओळीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन द्या, सोबतच इफ पॉसिबल उदाहरणं द्या. तर प्रत्येक ठिकाणी कुठे उदाहरणं असतील कुठे नसतील, इट्स फाईन, राईट. पहिला पार्ट फुलफिल होतोय, भूकंपाचे प्रकार त्यांच्या कारणांनुसार. सेकंड पार्ट, महाराष्ट्रामधील भूकंप. पुन्हा एकदा प्रश्न वाचा. प्रश्न काय विचारतोय? प्रश्न विचारतोय की एक्सप्लेन व्हाय पार्ट्स ऑफ महाराष्ट्र सिस्मिक आहेत, भूकंप प्रवण आहे, डिस्पाइट
तुमचा द्वीपकल्प कसा आहे? स्थिर आहे. म्हणजे सगळ्यात पहिले हे सांगणं गरजेचं आहे की महाराष्ट्राचे असे कोणते पार्ट्स आहेत ज्या पार्टमध्ये भूकंप होतात. ठीक आहे, पॉइंट नंबर 1. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या भूकंपांची चर्चा करत आहात, महाराष्ट्रातील भूकंप प्रवण प्रदेश सांगा. कोणकोणते आहे महाराष्ट्रातील भूकंप प्रवण प्रदेश? मुंबई पालघरचा पट्टा, कृष्णा खोरं, गोदावरी खोरं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भूकंपाच्या घटना आढळतील. क्लिअर? हे सर्वच्या सर्व प्रदेश नकाशावर अधोरेखित करणं अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही नकाशा दाखवणार, नकाशावर महाराष्ट्रात झालेल्या भूकंपाच्या घटना पण दाखवा. ठीक आहे. किल्लारीचा भूकंप कुठे झालाय आणि कोयनाचा भूकंप. समजा मी इथे दाखवतोय कोयनाच्या भूकंपाचं स्थान, राईट. त्या भूकंपासोबत ब्रॅकेटमध्ये आणखी एक आकडा लिहिणं गरजेचं आहे की हा भूकंप कोणत्या वर्षी झालाय. गॉट द पॉइंट? ऍडिशनल जर भारतामधील द्वीपकल्पावरील काही तुम्हाला भूकंप, जसं तुम्हाला जबलपूरचा भूकंप आठवतोय, लिहून टाका, माहिती आहे तुमच्या जवळ, राईट. कोणी तुम्हाला याचे निगेटिव्ह मार्किंग नाही करणार, मार्क जास्तच मिळतील ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे तर. क्लिअर? सो पहिले आयडेंटिफाय केले की महाराष्ट्रामध्ये नेमके प्रदेश कोणकोणते आहे, ज्या प्रदेशांमध्ये काय होत आहे, भूकंपाच्या घटना होत आहेत. पहिला पार्ट फुलफिल केला. दुसऱ्या पार्ट मध्ये मग हे सांगायला लागेल की या प्रदेशामध्ये भूकंपाची कारण काय आहेत. क्लिअर? काय कारण सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये भूकंप होतात? भ्रंश. महाराष्ट्राची जी भूगर्भीय रचना आहे, ही भूगर्भीय रचना कशी आहे? भ्रंशांची आहे. आणि स्पेसिफिकली आपण ते भ्रंश सांगितले होते. कृष्णा खोऱ्यामध्ये काही भ्रंश आहेत, कोयनाच्या आसपास, सोबतच गोदावरी खोऱ्यामध्ये भ्रंश आहे. क्लिअर? त्यानंतर इथला जो भाग आहे पालघर, मुंबई, हा सुद्धा भूकंप प्रवण आहे. त्याचं स्पेसिफिक कारण आहे रियुनियन हॉटस्पॉटच्या वेळेस जो उद्रेक झाला होता, त्याच्यामुळे या ठिकाणी भ्रंश निर्माण झालेत. तिथून ती अस्थिरता आहे. लक्षात राहील? 3 प्रदेश तुम्ही काय सांगताय. पण चौथा पण एक प्रदेश सांगितला होता मी. चौथा प्रदेश काय सांगितला होता? चंद्रपूर. चंद्रपूर किंवा आसपासच्या परिसरामध्ये भूकंपाच्या घटना होतात. का होतात? कारण की या भागांमध्ये तुम्हाला काय आढळतील? खाणकाम, मायनिंग. ती सांगा. क्लिअर? तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये होणारे नैसर्गिक भूकंप सांगितले, महाराष्ट्रामध्ये होणारे मानव निर्मित घटनांमुळे होणारे भूकंप सांगितले. क्लिअर? कारण सांगितली. थोडक्यात 2 घटनांच्या केस स्टडीज द्या थोड्या डिटेलमध्ये, की कोयनाचा जो भूकंप झाला होता 1967 मध्ये, त्याच्यामध्ये नेमकी काय स्थिती होती. मी तुम्हाला भूकंप जेव्हा हे सांगितलेत, 1967 चा कोयना असेल किंवा 1993 चा किल्लारीचा भूकंप असेल, मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा या भूकंपाच्या घटनेची चर्चा कराल, काय काय सांगायचं आहे? वर्ष, भूकंपाची रिक्टर स्केलवर काय मोजमाप होतं, त्याचा फोकस आणि त्यातून झालेली हानी. क्लिअर? तर मग बी पार्ट मध्ये मी या ठिकाणी काय देणार? मी देणार केस स्टडीज. क्लिअर? महाराष्ट्रातल्या केस स्टडीज, राईट. देन कन्क्लुजन. कुठे घेऊन जात आहे कन्क्लुजनला? डिझास्टर मॅनेजमेंट बेस्ट वे. ठीक आहे. आपत्ती व्यवस्थापन संबंधित काहीतरी कन्क्लुजन घेऊन द्या. येस. जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल तर सांगा की तुमचे जे काही बांधकाम असेल ते कसं असलं पाहिजे, राईट. फाईन. तर डिझास्टर मॅनेजमेंट मधनच ते पॉइंट्स येतील की बेस्ट वे. बाकी तुम्ही कुठे नाही घेऊन जाऊ शकत. मानवी जीवनावर पण असा काही खूप परिणाम तुम्ही इथे सांगू शकत नाही, कारण की खूप सततच्या घटना नाहीये. पण पूर्वतयारी असली पाहिजे, कारण की हे सर्वच्या सर्व भाग कसे आहेत? भूकंप प्रवण आहेत. क्लिअर? त्यातही स्पेसिफिकली अजून जाऊ शकतात. जर मी पालघरची चर्चा केली, मुंबई जवळ आहे ना, म्हणजे मुंबई सारखं महानगर सुद्धा कसं आहे? भूकंप प्रवण आहे. ते पण तुम्ही सांगू शकता कन्क्लुजन मध्ये की महाराष्ट्रामध्ये मुंबई सारखं महानगर हे भूकंप प्रवण क्षेत्रांमध्ये स्थित आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आपत्ती व्यवस्थापन करायला लागेल. जे काही तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आपत्ती व्यवस्थापन सांगताय, तो कुठला तरी एक पॉइंट पुट करा.
सिमी हे आयएसओ कोड्स या ठिकाणी सांगितले, सिस्मिक मायक्रोझोनेशन असेल, सो ऑन अँड सो फोर्थ.